हाय नमस्कार. हे बघा मुगाची डाळ बनवते आज तिखट. अशी बनवून बघा टिफिनसाठी. ते बटाटा पण घालते. त्याच्यासाठी बघा साहित्य ठेचा घेतला आहे लसणाचा, कांदा, याची फोडणी देते आता एकदम. जिरे मोहरी खूप छान लागते, करून बघा. कांदा जिरे मोहरी टाकते. आता आपण हा ठेचा पण टाकून द्यायचा. बघा टमाटा पण टाकून दिला आहे त्याच्यातच. मस्त होऊन द्यायची, छान लागते, करून बघा. हे फ्राय झालं का सगळं, त्याच्यामध्ये मग हे बघा आपला बटाटा, मुगाची डाळ भिजत घालून ठेवली होती थोड्या वेळासाठी. आणि आता याच्यात आपण लाल तिखट, थोडी धन्याची पावडर आणि थोडा ठेचा टाकलेलाच आहे. छान होते, मस्त होते एकदम डब्यासाठी, टिफिनसाठी. त्याच्यात आता मी बटाटा पण टाकलाय. बटाटा टमाटा ठेचा मस्त फ्राय होऊन द्यायचा. त्याच्यात अजून मसाले टाकायचे बाकी आपले. लाल तिखट टाकते, धन्याची पावडर. हे बघा असं तयार झालं बघा. आता याच्यात आपण डाळ टाकूया आणि 2 शिट्टी झाली का तुमची डाळ एकदम छान तयार होते. हे बघा डाळ झाली बघा कशी झाली. छान झाली ना. अशी मस्त करायची ही डाळ टिफिनसाठी. छान लागते तिखट डाळ मुगाची, खूप छान लागते भाताबरोबर सुंदर एकदम छान लागते ही डाळ. करून बघा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली. तुम्ही पण करा, खाऊ घाला, टिफिनला द्या. त्याच्याबरोबर केलेलं आहे आपण हे मिरच्या तळल्या. अशा मस्त मिरच्या तळल्या टिफिनसाठी. सकाळी भुगा केला होता नाश्त्याला, रात्रीच्या सुगरा बुगरा. आणि आता बघा मिरच्या पण तळल्यात, मस्त झाल्यात टिफिनसाठी. डाळ उकळते. ही डाळ तुम्ही करून बघा, खूप छान होते, खूप सुंदर लागते ही डाळ. भात पण रेडी आहे. टोपल्यात पोळ्या पण आहे बघा कशा मस्त बनवल्या टिफिनसाठी. आता टिफिन जाणार. मस्त फ्राय झाली बघा मिरच्या, खूप छान लागतात अशा मिरच्या. ह्याच्यामध्ये लिंबू लसूण मस्त लागतात एकदम. करून बघा हा, आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ही डाळ.